ही गोष्ट आहे त्या नद्यांची ज्यांना आपण आई म्हणतो. आमच्या घरामध्ये एक छोटासा नियम आहे. रोज संध्याकाळी दिवे लागणीला शुभम करोती म्हणायचं आणि त्यानंतर म्हणायचं पसायदान. एक दिवस माझ्या मुलीने अचानक हा प्रश्न विचारला की डॅडा, हे पसायदान म्हणजे नक्की काय? मी क्षणभर थांबलो, कारण ह्या प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात देता आलं नसतं. मी तिला ज्ञानेश्वर माऊली आणि मुक्ताई यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट दाखवला. चित्रपट संपल्यानंतर तिच्या डोळ्यामध्ये एक इच्छा होती, डॅडा मला आळंदी बघायचं. म्हणून आम्ही आळंदीला गेलो. माझ्या मुलीच्या मनातलं आळंदी काही वेगळंच होतं. शांत, निर्मळ, भक्तीने भरलेलं आणि इंद्रायणी नदीच्या स्वच्छ प्रवाहात नटलेलं. पण प्रत्यक्षात जे पाहिलं ते बघून आमचं मन सुन्न झालं. ज्या इंद्रायणीला आपण आई म्हणतो तिच्याच पात्रात प्लास्टिक, निर्माल्याचे ढीग, प्रदूषित पाणी आणि अस्वच्छतेचं विदारक रूप होतं. माझी मुलगी शांतपणे नदीकडे पाहत होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक प्रश्न होता की डॅडा, हीच का ती इंद्रायणी जिच्याबद्दल गाडीत तू आत्ता मला इतकं सांगत होतास? त्या क्षणी मला जाणवलं की इंद्रायणी ही आजच प्रदूषित झालेली नाही. कोविड पूर्वी आम्ही नियमित तिथे जायचो, तेव्हाही तिथे प्रदूषण होतं. आज तिचं रूप मन हेलावून टाकणार होतं. आणि तेव्हाच जाणवलं की हा प्रश्न फक्त आळंदीपुरता किंवा इंद्रायणीपुरता नाही. आज नाशिकची गोदावरी असू देत, पुण्याची मुळा मुठा असू देत, पंढरपूरची चंद्रभागा असू दे किंवा उत्तर भारतातल्या यमुना, नर्मदा किंवा पवित्र गंगा असू देत, अनेक ठिकाणी आपल्याला नद्या प्रदूषणाचा भार वाहताना दिसत आहेत. आपण श्रद्धेने त्यांना आई म्हणतो आणि टँकरभर दूध त्यामध्ये प्लास्टिक टाकतो, निर्माल्य टाकतो, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या टाकतो, कपडे, कचरा, सांडपाणी, आणि आपणच विचारतो की नद्या प्रदूषित का होतात? काल परवाला आलेल्या पावसामुळे इंद्रायणी नदी दुधडी भरून वाहत होती. 20 वर्षातील अनेक विक्रम मोडून रेड अलर्टवरती पूर परिस्थिती होती. कदाचित या महापुराने बराचसा कचरा वाहून जाईलही. पण एक प्रश्न आपण स्वतःला विचारूयात का? दरवेळी नदीनेच स्वतःला का वाचवली? आपण तिला आई म्हणतो, मग तिची काळजी घेणं ही आपली जबाबदारी नाही का? संत ज्ञानेश्वरांनी ते पसायदान म्हणजेच विश्व कल्याणासाठी केलेली प्रार्थना. माऊलीने स्वतःसाठी काही मागितलं नाही. त्यांनी म्हटलं, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जातो. म्हणजेच दुष्टांचा दुष्टपणा नाहीसा हो, सर्वांच्या मनात प्रेम आणि सद्भावना निर्माण हो, ज्ञानाचा प्रकाश सर्व दूर पसरो आणि संपूर्ण सृष्टीचं कल्याण हो. मग संतांनी संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागितलेलं आहे, तर त्यांच्या इंद्रायणीचं कल्याण आपण करू शकत नाही का? भक्ती म्हणजे फक्त दर्शन नव्हे, भक्ती म्हणजे देवाचं स्थान स्वच्छ ठेवणे, नदीला आई मानणे आणि निसर्गाची सेवा करणे. खरं तर आळंदी बदलली नाहीच, आपण बदललो. आज देहू आणि आळंदीवरून माऊलींच्या पालख्या ह्या पंढरपूरसाठी प्रस्थान करतात. असंख्य वारकरी हे डोळ्यात विठ्ठल आणि ओठांवरती अभंग घेऊन आणि मनात निर्मळ भक्तीचा भाव घेऊन चालत असते. त्या वारकऱ्यांची भक्ती ही फक्त पायी चालण्यातच नाही, तर माऊलींनी शिकवलेल्या मूल्यांमध्ये पण आहे. आमच्या घरामध्ये आम्ही एक छोटासा नियम केला. रोजच्या पूजेसाठी शक्यतो फुलांचा वापर करायचाच नाही, आणि केलास तर ती नदीत टाकायची नाही. घराच्या कुंडीत कंपोस्ट म्हणून विसर्जन करायचं. छोटा बदल आहे, पण प्रत्येक मोठ्या परिवर्तनाची सुरुवात अशा छोट्या पावलाने होऊ शकते. जर प्रत्येक भक्ताने, प्रत्येक कुटुंबाने एक छोटा संकल्प जरी केला आणि सांडपाण्याचं तेवढं प्रशासनाने बघितलं, तर कदाचित पुढच्या पिढीला आपण पुन्हा एकदा निर्मळ इंद्रायणी दाखवू शकू. तेव्हाच अभिमानाने म्हणूही शकू की पसायदान फक्त ओठांवर नाही, तर आम्ही ते कृतीतून जगवून दाखवलं. आणि खऱ्या अर्थाने म्हणता येईल की येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. रामकृष्ण आहे.